तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि मी आहे सकाळी सकाळी किचनमध्ये. तर आता सकाळ सकाळ नाही म्हणू शकत, आता जवळपास 10 सव्वा 10 होत आहे. आणि आज मुलांना मी म्हणजे टिफिन झाला मुलांचा. मुलांनी थंडी इतकी वाढत आहे इकडे आमच्याकडे विदर्भामध्ये, खूप थंडी आहे चंद्रपूरला. तर आता मी सकाळ सकाळी मुलांना आज मेथीचे पराठे बनवून दिले, कारण आता मस्त छान मेथी आली आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळे आज मेथीचे पराठे. तसे मुलांना सगळेच पराठे भरपूर आवडते. बघा ही आहे मेथी. आता आम्हाला बनणार आहे मेथीची भाजी आणि पोळी, वरण आणि भात. तर मुलांसाठी मी बनवले होते मेथीचे पराठे. हे बघा, तर मी किचनमध्ये आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते. मस्तपैकी बघा मेथीचे तूप लावलेले मस्त असे पराठे. आणि मी आता बनवणार आहे आमच्यासाठी मेथीची भाजी. मुलांनी नेले लोणचं आणि मेथीचे पराठे. आणि नेले लोणचं आणि मेथीचे पराठे. तर आता आमचा चाय वगैरे जस्ट झालेला आहे. आणि आता मी मेथीची भाजी वगैरे तुम्ही टाकते. मेथीची भाजी, वरण, भात, पोळी बनवते. आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ आता कंटिन्यू करते. 10:30 होते, थंडी अशी आहे ती हलते नाही. चला आता मोबाईल ठेवून येते बाहेर, लाईटचा उजेड आहे, कप चाय झालेले. तर आता माझ्या मागे कामं भरपूर आहेत, काही कुठून सुरुवात करावं ते समजत नाही आहे. तर आपल्या तर रेग्युलर ब्लॉग आहेत, नक्की बघा. तर चला, अद्रकची चाय बनवलेली. आता अद्रकही ठेवते, हे ठेवते चायचे कप उचलते. चला आता मला वरण भात करायचा. आधी काय करू, सुरुवात खूप झाले सकाळची कामे, आंघोळ पाणी सगळं झालेलं, जेवण वगैरे झाले आणि नुकती बसलेली. आणि आता बसून आहे तरी पण काही खाली नाही, कारण हिवाळा दिवस आहे. आणि हिवाळा दिवस असतो खूप छोटासा आणि त्याच्यामुळे मग काय होतं, हिवाळ्यामध्ये भाज्या वगैरे एवढ्या मिळतात छान छान, म्हणजे मेथीची, चवळीची, त्याचबरोबर शेंगा, तुरीच्या असो, वाटाण्याच्या असो, भरपूर शेंगांमध्ये ऑप्शन असते. आणि शेंगा असो, तुरीची भाजी असो, काही असो, पण जेव्हा हे सगळे असतात ना, तेव्हा त्याला स्पेशल वेळ द्यावा लागतो. त्या खायला जेवढ्या चांगल्या लागतात तेवढेच त्याचे दाणे सोलत बसा. मग ते आपण कोणत्याही भाजीमध्ये दाणे टाका, वाटाण्याचे वगैरे. आमच्याकडे जवळपास सगळ्याच भाजीमध्ये वाटाणे वगैरे टाकतात. मसाल्या भातामध्ये असो, साध्या भातामध्ये असो, की आलू वांग्याच्या भाजीमध्ये असे, शेंगाच्या, वांग्या, सगळ्याच भाजीमध्ये आमच्याकडे वाटाणे वगैरे टाकतात. त्यासाठी मग आम्ही वाटाणा वगैरे जेव्हा स्वस्त होतो, ओला वाटाणा, शेंगा जेव्हा स्वस्त असतो, तेव्हा आता आमच्याकडे जवळपास 50 रुपये किलो मिळत आहे. 100पासून सुरुवात होते, 50वर आल्यावर मग जवळपास त्याची म्हणजे आणणं सुरू होते, कारण रोजच आणण्यासारखे आणतात, कारण प्रत्येक भाजीमध्ये आणि भातामध्ये जातात. तर आता त्या शेंगा निवडा, त्याचबरोबर भाज्या आणल्या की भाज्या तोडून ठेवा, म्हणजे हे असं फुरसतीचं काम आहे. आता तुम्हाला मी सांगते, आता जवळपास वाजत आहे 1. कामं झाले, नुकतं जेवण वगैरे झालं आणि बसून आहे. तरी पण मी बसून नाही असं म्हणू शकतो, कारण माझे कामं सुरूच आहे. कारण मी आहे आता लसूण वगैरे सोलत. हे बघा, मी लसूण सोलत आहे. बघा, लसणाचा असा पसारा मांडून ठेवला आहे, एवढं झालेलं आहे. आता हे निवडत बसलेली आहे. खाली राहून पण काही खाली नाही राहत, कारण लसूण वगैरे निवडणं नावडणं सुरूच आहे. आणि त्याचबरोबर भाज्या तोडायच्या आहे, शेंगा तोडायच्या आहे, सगळं तोडताड करून ठेवलं, तेव्हा कुठं संध्याकाळी आपल्याला ते रेडी मिळतं. आणि मग पटकन स्वयंपाक होतो. आणि सकाळचं मुलांच्या टिफिनमध्ये आणखी जास्त काही असते. आणि मुलांनासुद्धा मग मेथीचे पराठे असो, आता तर असं झालं आहे मुलांना रोजच मेथीचे पराठे पाहिजे, तर त्याच्यासाठी मेथी तोडून ठेवणं आहे. त्याचबरोबर शेंगा, कधी मसाले भाजी फरमाईश झाली तर शेंगाचे दाणे वगैरे काढून ठेवणं. तर याच्यासाठी म्हणून आता हिवाळा दिवस एक तर असतो, एक तर आणखी लहान असतो, म्हणजे इतका छोटा असतो की बाहेर कोणाच तरी आवाज येत. हिवाळा असतो, त्याचबरोबर आमच्याकडे रस्त्यावरचं घर असल्यामुळे जाणं येणाऱ्यांचा आवाज खूप आहे, गाड्याचं स्पेशली गाड्यांचा आवाज आहे, की त्याच्यामुळे कधी कधी कसं तरी होऊन जातं. आणि आपण बोलत असलेलं म्हणून डिस्टर्ब होऊन जातं. तर असो, तर आता भाज्या वगैरे करून ठेवते, जसं काढकूड करून ठेवते. लसूण सोलतच आहे, जवळपास 1 वाजून गेलेला आहे. आता असं झालेलं आहे, पूर्ण कामं वगैरे झाले, जेवण झालं, असं वाटतं थोडंसं बसावं निवांत टी व्ही वगैरे बघत. पण हिवाळा एक तर छोटासा दिवस. आता बघता 2 वाजतात, मुलं स्कूलमध्ये येऊन सुद्धा जातात. मग त्यांचं असतं, मग त्यांच्या टिफिन उचला, ते आणून टिफिन फेकतात, एकीकडे ड्रेस फेकतात, ते सगळं उचल करतपर्यंत माझा सायंकाळ होऊन जातं, 4 वाजून जातं. 4ला चाय पिला की आणखी संध्याकाळचे भांडे, त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागतं, कारण पटकन दिवस निघून जातो हा. तर म्हणजे असं
वेळच मिळत नाही स्वतःसाठी, म्हणजे स्वतःकडे छान तयारी वगैरे करावी असं काही वेळ मिळत नाही. तर बस अजून मी केससुद्धा केलेली नाही, बस बांधून घेतले आणि लागली आहे कामाला. आणि उन्हाळ्यामध्ये एवढं बोर होतं, एवढा मोठा दिवस असतो तो जातला जात नाही. एक तर मुलंही घरी असतात आणि त्याचबरोबर दिवसही मोठा असतो. एक तर बाहेर ऊन असतं तेव्हा दिवस जात नाही आणि आता असा दिवस आहे पुरत नाही, बिलकुल पुरत नाही दिवस. बघता पटकन सायंकाळ होते. तर चला आता मी आता लसूण वगैरे सोलून घेते आणि आपले आता ब्लॉग तर कंटिन्यूच आहे, तर नक्की बघा आणि आवडत लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करत जा. तर चला मी आता लसूण वगैरे सोलून ठेवते. तर आता लसूण निवळतं म्हटलं की थोडंसं बोलावं. तर आमच्या साईडनी आहे बिल्डिंग, तर त्या बिल्डिंगमध्ये कोणाच तरी काहीतरी टाईल्सचं काम सुरू आहे. तर त्याचा एवढा आवाज येतो आहे, कर्कश असा आवाज. त्याच्यामुळे मी जे बोलत आहे तर माझ्या बोलण्यापेक्षा त्याचाच आवाज जास्त आहे. त्याच्यामुळे तो केला मी म्यूट आणि मग करत आहे व्हॉईस ओव्हर, कारण की तो तुम्हालाही कळला नसता आणि मलाही खूप असा कानामध्ये आवाज होतो तो. आणि पूर्ण दरवाजे बंद आहे माझे, पूर्ण सगळं खिडक्या बंद आहेत, तरी पण त्याचा आवाज काही जात नाही, कारण अगदी लागूनच बिल्डिंग आहे आणि खूप असं म्हणजे खालती त्यांचं पूर्ण ओपन हे आहे आपल्या गाड्यांचं पार्किंग. तर त्याच्यामुळे तिथून जो आवाज येतो तो असा कर्कश आवाज आहे की म्हणजे झोपलेवाल्या माणसाला उठून टाकेल. आणि टी व्हीसुद्धा पाहते तर टी व्हीचा आवाज कमी पण त्याचा आवाज जास्त सुरू आहे. त्याच्यामुळे असं त्रासून गेली आणि मग आणखी लसण म्हणजे झालं होतं माझं निवडून, एका जागी साईडे ठेवलं पण काही सहनच होत नव्हतं. त्याच्यामुळे मग आणखी घेतलं आणि लसूण घेतलं आणि आणखी डबल निवडायला लागली. म्हटलं चला जाऊ दे, आज मसालाच करून टाकते, जास्त लसूणच निवडून टाकते, काय करायचं, कारण खूप त्रास होत आहे त्या आवाजाचा आणि ना मी तो आवाज सहन नाही करू शकत आहे. थोडीशी आता लेटायला म्हणून घेत जाते म्हटले, किंवा आता थोडंसं दुसरे कामं किचनमध्ये जाऊन करते म्हटलं. भांडे वगैरे जे होते पडलेले घासायचे होते, पण नाही तेही होत नाही आहे, कारण त्या किचनमध्ये जायची इच्छा होत नाही. आणि किचनमधनंच एवढा आवाज येतो की खूप, समोरच्या रूममध्ये बसा की किचनमध्ये बसा आवाज खूप होतो आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता इकडेच आले आणि म्हटलं तुमच्याशी साधे व्हिडिओ करावा, त्याच्यासाठी म्हणून घेतलं. पण तोसुद्धा आवाज आता अख्खी व्हॉईसवर करावा लागला. तर तुम्ही माझे ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसे वाटले, तर आपली डेली रुटीन लाईफचे व्हिडिओ आहेत आणि रोज येतात, तर नक्की बघत जा. आवडलं तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. तर चला आता मी ठेवते आहे, व्हिडिओला करते एंड. तर चला फ्रेंड्स, भेटते तुम्हाला अशा छानशा ब्लॉगबरोबर. बाय.